तिवसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळाला आहे। हरभरा आणि तूर खरेदीसह पीक विम्याच्या प्रश्नावर संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाची अनावस्था या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संयम आता संपला असून आता न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आज तिवसा तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते। यावेळी प्रशासनाला आक्रमक निवेदन देत अनेक गंभीर आरोप करण्यात आले। केंद्रीय कृषी मंत्रालयाने हरभरा खरेदीसाठी 29 मे आणि तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र बंद का आहेत असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। खरेदी विक्री व्यवस्थापक दीपक गोफणे यांनी बारदाना उपलब्ध नाही हे कारण देत तब्बल 20 दिवस खरेदी बंद ठेवल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे हजारो शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडून असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। याहून धक्कादायक बाब म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांचा माल घरात पडून असताना तब्बल 400 बनावट ऑनलाईन नोंदणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पीक विम्याच्या मुद्द्यावरूनही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांनी विम्याचे हप्ते भरले मात्र अजूनही विम्याची रक्कम मिळालेली नाही। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नका, तात्काळ विमा जमा करा असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे। यावेळी तिवसा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल भाऊ थूल यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की हे केवळ निवेदन नाही, हा अंतिम इशारा आहे। जर काही दिवसात खरेदी सुरू झाली नाही आणि विमा मिळाला नाही तर तिवसा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल। तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी देखील बारदाना नसल्याचे कारण देत खरेदी बंद ठेवणाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी तिवसा नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते अनिल भाऊ थूल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, अजय आमले, मनोज काळमेघ, योगेश गोरे, संतोष देशमुख, प्रकाश चिचखेडे, स्वप्नील तुर्काने, अनिल मेश्राम, विजय ठाकरे, निशू वानखेडे, किशोर सातपुते, प्रवीण डहाके, ऋषी देशमुख, अतुल चितारे, नितीन मेहकरे, शिवानंद शापामोहन, गणेश डोळस, प्रदीप बाबुडकर, रोशन खोब्रागडे, संतोष मोरे, कुणाल जुमडे, पंकज लांडगे, गजू शेंद्रे, प्रफुल्ल भाऊ वानखेडे, विवेक वानखेडे, राहुल मकेश्वर, विलास हांडे, मनोज खाकसे, मनीष माहुरे, मनोज कुकडे, मनोज राऊत आणि प्रफुल्ल मकेश्वर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। आम्ही इथं आलेलो आहे तहसील कार्यालयावर का शेतकऱ्यांचा जो चणा आणि तूर ते खरेदी लवकर चालू करण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे जो सॅटेलाइट मार्फत देण्यात आला आहे तो सॅटेलाइट न देता जे कापणीपेक्षा जो अहवाल असते शेतकऱ्यांचा त्यामार्फत देण्यात यावा अशी आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि एक असे म्हणजे एक प्रकारचं आवाहन केलं आहे की हे जो शेतकऱ्याबद्दल जे काही म्हणजे सरकार आहे जे काही निराशा दाखवते आणि शेतकऱ्यांना समजतात की हे बा फक्त आम्हाला फक्त मतं मारासाठी कामं पडतात, बाकी यांचा काही आम्हाला देणं घेणं नाही। त्यामुळे या राजकीय लोकांचा मी निषेध करत आहे तिथे। मी तिथून हरभरा आणि तुरीची खरेदी जी आहे बंद केलेली आहे। खरं तर सरकारनं 31 मे आणि 29 मेपर्यंत हरभरा आणि तुरी खरेदीची मान्यता दिलेली आहे, पण लक्षांकाच्या नावावर ती खरेदी केलेली आहे। मधात 20 दिवस जे आहे ती खरेदी बंद होती, ते त्याला बारदाण्याचं कारण देण्यात आलेलं आहे। गोफणे नावाचा जो व्यवस्थापक आहे ह्या संपूर्ण यामध्ये अनियमितता करतो आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तातडीनं हरभरा आणि तुरीचं खरेदी सुरू करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो खरीपाचा विमा आहे तोही तातडीनं देण्यात यावा। या संपूर्ण मागणीसाठी तहसीलदारांना आता आम्ही निवेदन दिलं आहे। तहसीलदार साहेबांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर करण्याचे आश्वासन दिलेलं आहे। यात सर्वात महत्त्वाचं मोठी गोष्ट अशी आहे की या तिवसा तालुक्यामध्ये ज्वारीचा पेरा कमी आहे, पण 400 ज्वारीच्या शेतकऱ्याच्या नोंदी झालेल्या आहेत। मग तो श्री आहे का व्यापारी आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यामध्ये फेक सातबारे आहे, याची सुद्धा चौकशी करणे। शेतकऱ्यांचं आंदोलन या तिवसा तालुक्यात निघणार आहे। यांच्या कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांना त्यांना निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे व तिथच्या संचालक मंडळांनी त्यांना काढलं नाही तर आम्ही खरेदीवर बंदचा हात तयार करू आणि खरेदीवर खूप मोठा मोर्चा नेऊ शेतकऱ्याचा। आणि गोपने साहेबाचा जो काळा कारभार आहे तो आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितला आहे, तर त्यांच्यावर कारवाई झाली नाही यापेक्षाही उद्रेक शेतकऱ्याचा मोर्चा आम्ही खरेदी विक्रीवर नेऊ।